नमस्कार, गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि आज थोडंसं उशिरा उठणं झालेलं आहे. कारण ना हर्षितची शाळा आहे ना हर्षितची ट्युशन आहे. आज हर्षितला पूर्ण दिवस सुट्टी आहे आणि हर्षित घरात आहे. परंतु हर्षितचं थोडंसं प्रोजेक्टचं सामान घ्यायचं आहे. त्याच्याशिवाय मला पण काही काही गोष्टी घ्यायच्या आहेत. त्याच्यासाठी मी आणि हर्षित मॉलला जाणार आहोत. सो आज नाश्त्याला तर सुरुवात केलेली आहे. सो नाश्त्यात काय काय बनवलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते. तर आता इथे बनवायला घेतले मेदू वडे. पीठ इथे तयार आहे आणि इथे फ्रायला घेते आता मेदू वडे आणि इथे चटणी पण रेडी आहे. तरी आता मेदू वडे फ्राय होत आहेत आणि परंतु याला तर मंद आचेवर फ्राय करते. नाही तर कधी कधी काय होतं, आपण खूप मोठ्या आचेवरती फ्राय करायला घेतो आणि त्याच्यामुळे त्यातलं जे पीठ आहे ते तसंच कच्चं आणि स्टिकी राहतं. हे झालेले आहेत आमचे मेदू वडे तयार आणि मेदू वड्याबरोबर चटणी बनवली आहे आणि हे सर्व मेदू वडे बनवले आहेत. आता इथे माझ्या बाजूला हर्षित पण बसलाय नाश्त्याला आणि मी पण नाश्ता करते. आत्ता घड्याळात 10:30 झालेत. आज सगळ्याच गोष्टींना खूप उशीर झालेला आहे. तर आम्ही नाश्ता करतो आणि त्यानंतर घरातली 2-4 कामं आहेत जी करते मी आणि त्याच्यानं हर्षित म्हणतोय की मम्मा मॉलला कधी जायचं आहे. सो सारखं तिथं चालू आहे. बऱ्याच दिवसांनी आज मॉलला पण जाणार आहे. सो चला तर मग मी पटकन नाश्ता करून घेते आणि त्यानंतर मॉलला जायला. हर्षितची तर बूट घालण्यापासून तयारी चालू झाली आहे. अरे त्याच्यावर बसून कोणी बूट घालतं का रे? बरोबर, ठीक आहे. आहोत मॉलला जायला. हर्षितचं काय घ्यायचंय प्रोजेक्टचं सामान? फेविस्टिक आणि घ्यायचे, पेपर्स आणि घ्यायचे. मग आता एक काम करूया, मॉलला जाऊया तर ना तर तिथेच घेऊया मँगो मधून. मँगो शॉप मध्ये सगळंच मिळतं आणि बाकी मला पण थोडीफार खरेदी करायची, ती पण खरेदी होईल. मुलं किती मस्ती करतात रस्त्याला, पण गाडीने फार भीती वाटते. तर आता आम्ही पोचलेलो आहोत मॉलला आणि पोचल्यानंतर पहिलं काम आमचं काय असतं? जेवायचं. येस. तर आता आम्ही चाललेलो आहोत. आपण कितव्या फ्लोअरला आलोय? हा आज सेकंड फ्लोअर. सेकंड फ्लोअर आहे ना? हा सेकंड फ्लोअर आहे ना? हा फूड मॉल जिथे आहे. चल मग जाऊया आपण आधी जेवायला आणि त्यानंतर तुझी शॉपिंग करूया ना. मूवी नाही ना कोणता चांगला लागलाय? येणार होतं भोला, तो 30 मार्चला आहे. ठीक आहे. घेतला? हर्षितची एनी टाइम फेवरेट फ्रँकी. कुठली घेतली? चिकन टिक्का फ्रँकी आणि एक शिकंजी. काय आणलंस? दोन चिकनजी, एक दोनसाठी, एक माझ्यासाठी. तुला फ्रँकी फार आवडते? हा मस्त असते त्यांची फ्रँकी. मला नाही आवडत फ्रँकी. मला बर्गर आवडतो मॅकडोनल्डचा, पण आता पुन्हा खाण्यावरती कंट्रोल करायचं आहे. सध्या रोज बाहेरचं म्हणजे ऑलमोस्ट बाहेरचं खाणं होतं आपलं. आपण कुठे गेलो की हे ना, आपलं हॉटेलिंग खूप झालं. आता सर्व हॉटेलिंग बंद केलं पाहिजे. पोट कमी, वजन. ते पोट कमी करायचं आहे, पोट तुला कमी करायचं आहे ते मला माहिती. आणि हे असं खातोय चांगलं असतं काय? ते चांगलं असतं का बरं? पण त्याच्यामध्ये मैद्याची रोटी असते ना. एक दिवस चालतं. एक दिवस चालतं. ठीक आहे, एन्जॉय कर आता. तर हर्षितने आता मागवलेलं आहे व्हेज ग्रिल सँडविच. त्याला मी सांगितलेलं नको मागू, कारण ऑलरेडी त्याने फ्रँकी खाल्लेली आहे. पण आता हे सँडविच त्याला जात नाही आहे, तर आता हे मला संपवावं लागणार आहे. पण त्याला सांगितलं हा एवढा जो पीस आहे तो त्याला खायचा आहे, तर मी आता हे एवढं संपवते. आणि मी त्याला सांगितलेलं की मी फक्त काहीतरी ज्यूस पिन, कारण सकाळी नाश्ता पण खूप हेवी झाला आहे, कारण सकाळी मेदूवडे केलेले होते, त्यामुळे एवढी काही भूक नव्हती. तर आता हे सर्व संपवतो आणि त्यानंतर जातो हर्षितची आणि माझी शॉपिंग करायला. तर आम्ही आता चाललेलो आहोत मँगो शॉपमध्ये. तुला काय ब्लॅक पेन हवं आहेत ना? ब्लॅक पेन घे, कोणती पाहिजे ती. ह्या साईडला इथे बघ ना, ही इथे पण ब्लॅकच आहेत.
ही नको, ही आपल्या आवडत. मग कोणती हवी आहे? घे तुला काय हवी आहेत ती. त्याच कलरमध्ये पेन येतात. ब्लॅकमध्ये घ्यायची आहेत ना तुला? ब्लॅकमध्येच पाहिजे. ब्लॅकमध्ये ब्लॅकमध्ये पाहिजे कशामध्ये पाहिजे? मग ब्लॅक घेऊन टाक तुला जी हवी आहेत ती. आणि तुला पाहिजे तो कार्ड वगैरे, कार्ड पेपर आणि ते सगळं पण घ्यायचं आहे ना? पाणी पी भरपूर, गरमी खूप आहे. ह्याच्यावर लिहून बघ, हे कलरवाली पेन आहे ती. ब्लॅक पेन घे आणि नंतर मग कार्डबोर्ड वगैरे घे तुला काय हवं आहे ते. सेटमध्ये घे, सेटमध्ये पण ती बघ खालच्या बाजूला. ह्याच्यात नको आहेत काय? ह्याच्यात मला पाहिजे, बट ती या टाईपमध्ये. तुला जेलमध्ये हवी आहे तर जेलमध्ये घे. तुला मार्करची गरज आहे का? तर घे मार्कर पण घे, तुला पाहिजे असेल तर घे. छोटं मला घे ना, जरुरी नाही ना की मोठंच घेतलं पाहिजे. छोटं घे ना याच्यापेक्षा. छोटे आहे. पीस किती असतो? कितने का एक? 70चा. हे बघ किती छान आहेत. डिझाईन बघ किती मस्त आहेत ना याच्या. मी तुला तेच सांगितलं, तुला जर गरज असेल तर तू घे, मी तुला काय नाही म्हटलेलं नाही. हे बघ हे पण छान आहेत. हे छान आहेत बघ, इथे मस्त आहेत ना. आर यू गोइंग टू टेक? छान वाटतात हे सर्व. हाफ बॉडी हे पण मला इथे चांगले वाटते. हे आहेत ते नाही, BTS. हे पण तुला घ्यायचं होतं ना? हे पण एक घ्यायचं होतं ना तुला. फोल्डर हा, आणि तो घेतलास ना? घेऊ का पाऊच? घे ना, तुला पाहिजे पाऊच तर घे. पाऊच, फोल्डर, तुला जे जे काय हवंय ते घे. थोडं चालतं. चालेल, मी घेतो. घे, तुला पाऊच फोल्डर्स पण घे. चला जाऊया. झालं तुला काय पाहिजे ते ठेवलंस तिथे घेऊन? आता आम्ही मॉलमधनं जी शॉपिंग करायची होती ती शॉपिंग केली. माझी अजून शॉपिंग काही जास्त नाही केली आहे, परंतु हर्षितने त्याच्यासाठी बऱ्याच साऱ्या वस्तू घेतलेल्या आहेत. तुमच्याबरोबर काही गोष्टी शेअर करायच्या आहेत ह्या वयातल्या मुलांच्या. सो मी आता घरी गेल्यानंतर शेअर करेन, कारण खूप ऊन आहे. तर आता घरी आल्यानंतर थोडीशी फ्रेश झालेली आणि पुन्हा रेडी झालेली आहे बाहेर जाण्यासाठी. सो कशाला बाहेर चालली हे मी तुम्हाला सांगते. कारण माझ्याकडे हे जे 2 कुकर आहेत ना, त्या ह्या कुकरची जी ही रिंग आहे ना ती खराब झाली आहे. आणि तसंच हा कुकर आहे एक, तर ह्या कुकरसुद्धा खूप टाईट बसतो आहे. सो हा कुकर पण थोडंसं चेंज करून आणायचं आहे. हा कुकर माझा खूप जुना आहे कुकर. तर हा कुकर आणि ही रिंग ही चेंज करायला चालली आणि ह्याची पण रिंग आता चेंज करून आणते. माहीत नाही का घट्ट लागतोय ते. माझ्या बाबतीत हे असंच असतं की काम नसेल त्या दिवशी अजिबात काही काम नसतं, आणि ज्या वेळेला काम असतात तेव्हा इतकी सारी कामं असतात ना की ती संपत नाही. सो आता हर्षितला घेऊन चालले, कारण तिथे पार्किंगचा थोडासा प्रॉब्लेम आहे. कारण खूप गर्दी असते. स्टेशनच्या जवळ आहे ते दुकान ज्या ठिकाणी ह्या मी रिंग चेंज करायला जाते. सो आता मी हर्षितलाच घेऊन चालली आहे. म्हणजे कसं होतं, स्कूटीवरनं गेलं ना कारण तिथे पार्किंगचा खूपच प्रॉब्लेम होतो. मग हर्षिता थोडा वेळ स्कूटीकडे उभं करेन आणि पटकन जाऊन तो रिंग आणि तो कुकर देऊन येईल, म्हणजे ते चेंज होईल. आता संध्याकाळी मला एका ठिकाणी मीटिंगला जायचं आहे. सो ती सुद्धा मीटिंग करून मग घरी येणार आहे. संध्याकाळी काय जेवण करणार आहे हे अजून काहीच ठरलेलं नाहीये. सो तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवते की किती गजबजाट असतो आणि किती गर्दी असते ना. त्या दुकानात सुद्धा एवढी गर्दी असते ना. खूप जुनं दुकान आहे ते.
तर मी ज्या ठिकाणी कुकर रिपेअर करायला आलेली आहे त्याचं नाव आहे गोल्डन सेल्स अँड सर्व्हिस. हे स्टेशन ठाणा स्टेशनच्या अगदी जवळ आहे आणि यांचं दुसरं एक दुकान आहे ज्या ठिकाणी स्टीलची भांडीसुद्धा मिळतात. अगदी स्टेशनपासून 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती हे दुकान आहे. 10-15 मिनिटात तू देतोय करून, बोलला असं माणूस की 10-15 मिनिटात देतो करून. तर 10-15 मिनिटात दिलं की आपण जाऊया घरी. तुला आता आपल्या जुन्या बिल्डिंगमध्ये जायचं आहे ना खेळायला. तिथे आज काय फुटबॉल खेळणार आहे? खेळ काय तो फुटबॉल खेळ, फक्त तर पाय जरा सांभाळून. तुला 6 महिने डॉक्टरने सांगितले आराम कर म्हणून. हां 6 महिने जरा आराम कर, मग आपण तुला फुटबॉलचे क्लास लावूया परत. ओके, मग आपण तुला फुटबॉलचे क्लास लावूया, मग तुझं परत रुटीन चालू होईल. तर आताच थोड्या वेळापूर्वी मी घरी आली. मला जे कुकरचं काम होतं ते सुद्धा दिलं. कितीतरी दिवसापासून ते काम पेंडिंग होतं. सो ते काम केल्यानंतर हर्षितला मी पुन्हा आमचं जे जुनं घर आहे तिथे घेऊन गेलेली, कारण तिथे खेळण्याचा खूप सारा परिसर आहे आणि तिचे जे म्हणजे त्याचे जे पहिल्यापासूनचे जे मित्र आहेत ना ते तिथेच असल्यामुळे त्यालासुद्धा तिथे बरं वाटतं. तर तो त्या मुलांमध्ये खूप सारा रमतो. परंतु त्या बिल्डिंगमध्ये काम चालू आहे त्याच्यामुळे जसं तुम्ही माझ्या मागच्या पण व्हिडिओमध्ये बघलेत की मुलं बैठे खेळ खेळत होती. म्हणजे त्यांना जेवढा प्रकाश असतो त्या टायमाला ते मुलं फुटबॉल किंवा इतर गेम खेळतात. परंतु ते नंतरच्या टायमाला जेव्हा म्हणजे जसं हळूहळू अंधार पडायला लागतो मग ती मुलं त्या बाजूला न खेळता प्रकाशाच्या ठिकाणी काही उनो खेळतात किंवा पत्ते खेळतात. असं त्यांचं चालू असतं काही ना काहीतरी गेम, किंवा कोणीतरी बिझनेस वगैरे घेऊन येतं ते गेम खेळत असतात, त्यांचं चालू असतं तिथे. सो जसं मी तुम्हाला संध्याकाळी जेव्हा मी मॉलमधनं आली तर मी तेव्हा तुम्हाला म्हटलं की मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. सो तेच तुमच्याशी मला एक गोष्ट शेअर करायची आहे. कारण मी आता जेव्हा हर्षितला शॉपिंगला घेऊन गेली तर त्यावेळेला मला हर्षितमध्ये बरेच सारे चेंजेस आढळले. सो तेच भरपूर सारे चेंजेस माझ्या मते तुमच्या मुलांमध्ये सुद्धा तुम्हाला जाणवत असतील. तर म्हणजे हे जे टीनेजर्समध्ये जे चेंजेस होतात म्हणजे एक वयवर्ष 13 पासून ते 18 वर्षाच्या मुलापर्यंत हे जे चेंजेस असतात ना ते माझ्या मते बऱ्याच पालकांना दिसून येत असतील. म्हणजे आज मला ती गोष्ट जाणवली. म्हणजे मला आठवतं की जेव्हा हर्षित लहान होता त्या टायमाला आम्ही त्याला कोणते पण कपडे म्हणजे 5-1 वर्षाचा असेपर्यंत कोणत्याही दुकानात घेऊन जायचो, आम्हाला जे बरे वाटायचे किंवा कार्टूनचे कपडे वगैरे आम्ही त्याला घेऊन देत होतो. त्याच्यानं थोडासा मोठा झाला हर्षित, म्हणजे एक 7-8 वर्षाचा जेव्हा झाला तेव्हासुद्धा त्याचं थोडंसं त्याचं असं होतं की अरे मम्मा की मला हे असे कपडे नकोत, मला थोडंसं असं ज्याला हुडी असते वगैरे असे मला कपडे हवेत, फुल हँड्सचे हवेत, झिप हवी. आणि पण त्याच्यामध्ये सुद्धा त्याला कार्टून कॅरेक्टर्स वगैरे हवे होते. जेव्हा 10-11 वर्षाचा झाला तेव्हा ते कार्टूनचे कपडे त्याला नको असायचे. म्हणजे त्या टायमाला म्हणजे त्या टायमाला तो म्हणायचा की मम्मा काय हे लहान मुलांसारखं दिसतं. म्हणजे तेव्हा तो असं म्हणायचा की नाही मम्मा हे लहान मुलांचे कपडे, त्यांना ते कार्टूनचे कपडे बरे दिसतात, मला कार्टूनचे कपडे आता आवडत नाही. आणि आता जसा तो मोठा होतोय तर बघायला गेलं तर जसं कॉलेजमधली मुलं किंवा जी यंगस्टर्स आहेत सो ते ज्या पद्धतीत जे कपडे घालतात तसे कपडे त्याला हवे असतात. म्हणजे हा जो चेंजेस आहे मुलांमध्ये जसं जसं वय वाढतं, आता तर टीनेजर्स आहेत सो टीनेजर्स मुलांचे सुद्धा बरेच सारे प्रॉब्लेम्स असतात. म्हणजे मी असं बऱ्याच ठिकाणी बघितलंय. म्हणजे मला असं वाटलं की ते प्रॉब्लेम तुमच्याबरोबर शेअर करावेत, कारण ते प्रॉब्लेम्स तुम्ही सुद्धा कधीतरी पाहिले असतील की आपल्या मुलांबरोबर किंवा एकमेकांबरोबर ते प्रॉब्लेम्स असे होत असतात, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. कारण हे जे आत्ताचं त्यांचं जे वय आहे ते म्हणजे खूप असं त्यांच्यावरती बंबार्डिंग किंवा त्यांच्यावरती खूप सारं लक्ष ठेवणं असं न करता तुम्ही त्यांना समजून घेतलं पाहिजे. कारण ह्या वयामध्ये जसे त्यांचे शारीरिक बदल होत असतात तसेच त्यांचे मानसिक बदलसुद्धा होत असतात. म्हणजे मी जर बघायला गेलं तर म्हणजे लोकांचा जो बघायचा दृष्टिकोन असतं की आता अरे तू 8मध्ये आला असतो तर म्हणजे अजून 10thला अजून बराच वेळ असतो, परंतु लोक अशा पद्धतीत त्या मुलांची वागतात की जसं आता जशी की तो आता 10thमध्येच आहे सो 10thमध्ये तुला किती % हवेत, म्हणजे त्या हिशोबाने त्यांचं असतं. किंवा काही जण असं वागतात की जसं अरे तू आता 8मध्ये आहे सो तुला कोणत्या साईडला तुला कशामध्ये तुला करिअर करायचं आहे. तर म्हणजे असे त्यांचे प्रश्न असतात, तू काय घेणार, आर्ट्स कॉमर्स सायन्स करणार का, मग तू IT करणार किंवा इंजिनिअरिंग साईडला जाणार, डॉक्टर होणार किंवा अदर काही फील्ड असे ते सांगतात. किंवा
ते आपले अनुभव ते अशा पद्धतीत सांगतात की त्यामुळे काही वेळा मुलं घाबरतात. म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये झालेले जे इन्सिडेंट्स असतात ते त्यांच्याबरोबर ते सांगायचा प्रयत्न करतात. पण त्यावेळेला मुलं ना थोडीशी म्हणजे खरं म्हणजे आई वडिलांनी मुलांशी ह्याबाबत अतिशय म्हणजे शारीरिक असू दे किंवा मानसिक ज्या त्यांच्यामध्ये बदल होत असतात त्यांच्याबरोबर त्या बाबतीत बोललं पाहिजे. तरच मुलं आपल्याशी कनेक्ट होतात. म्हणजे आता जसं झालेलं आहे की म्हणजे जसं आपल्या टायमाला जसं होतं की आपण आजही आपल्या आईवडिलांना प्रचंड घाबरतो कोणतीही गोष्ट विचारायला किंवा बोलायला, म्हणजे संकोच करतो प्रत्येक गोष्टीमध्ये. परंतु आत्ताची मुलं ही खूप फ्री आहेत. कोणती पण गोष्ट बोलताना आपल्याला सांगताना ती तशी नसतात. ती विचार करत असतात की आपले आई वडील हे आपले फ्रेंड्स असले पाहिजेत. सिंगल मुलं असू देत किंवा त्यांना भाऊ असू देत किंवा कोणाबरोबरही. सो मला असं वाटतं की मुलांनी बाहेर कोणाबरोबर एखादी गोष्ट शेअर करण्यापेक्षा आपल्या आईवडिलांबरोबर म्हणजे घरातलं जर वातावरण जर तुम्ही खेळीमेळीचं ठेवलं, म्हणजे प्रत्येक गोष्ट जर तुम्ही त्यांची शेअर केलीत, कारण ह्या वयामध्ये मुलांचे खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. त्यांना खूप सारे म्हणजे क्युरिओसिटी त्यांच्यामध्ये खूप असते. जशी अतिशय लहान मुलांमध्ये क्युरिओसिटी असते ना, पण ती क्युरिओसिटी जी असते ना मुलांची ती वेगळी असते. परंतु आत्ताची असते ना क्युरिओसिटी म्हणजे मुलं आपल्याशी जेव्हा एखादा प्रश्न आपल्याला विचारतात तर त्यांना असं असतं की अरे आपण हा जो प्रश्न आहे तो आपल्या आईला किंवा आपल्या वडिलांना जेव्हा विचारतोय तेव्हा ते आपल्याला व्यवस्थित उत्तर देऊ शकतील की नाही. कारण काही वेळेला मुलं ते प्रश्न बाहेर विचारू शकत नाही, आपल्या टीचर किंवा आपल्या फ्रेंड बरोबर शेअर करू शकत नाही. सो ते प्रश्न ते आपल्या आईला किंवा वडिलांना विचारतात. तर त्या टायमाला आपण खुलेपणाने त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्या विषयावरती चर्चा केली पाहिजे. म्हणजे काही विषय असू देत तर आई वडील मुलं यांनी बसून ह्या विषयावरती चर्चा केली पाहिजे. कारण आत्ताचं जे लाईफ आहे ते खूप असं फास्ट पळणारं लाईफ आहे. आईवडिलांनी आपल्या सगळ्या कामांमध्ये व्यस्त असताना सुद्धा मुलांना ह्या टायमामध्ये बराच वेळ देणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. मित्र मैत्रिणी कोण आहेत त्या पण बघितल्या पाहिजे, त्यांना सुद्धा घरी कधीतरी बोलवलं पाहिजे, त्यांच्याबरोबर एन्जॉय केलं पाहिजे, थोडीशी त्यांच्याबरोबर त्यांच्यामध्ये मिसळून पार्टी केली पाहिजे. कारण त्याच्यामुळे कसं होतं की आपल्याला कळतं की आपल्या मुलाचे किंवा आपल्या मुलीचे फ्रेंड्स कोण आहेत, तो कोणत्या सर्कलमध्ये राहतो. कारण ह्या वयामध्ये मुलांना जास्तीत जास्त वाईट वळण लागणं म्हणजे वाईट वळणाला लागणं या टायमामध्ये फार होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या मुलांवरती ठेवणं म्हणजे लक्ष असं नाही म्हणता येणार, परंतु पडद्याआड राहून त्यांच्यावरती लक्ष ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. हा विषय आज तुमच्याशी बोलण्याचं कारण असं आहे कारण जसं मी मगाशी म्हटलं की हर्षित जेव्हा लहान होता त्यावेळेला त्याचे कपडे आणि आत्ताच्या कपड्यामध्ये जेव्हा आम्ही आज मॉलमध्ये गेलो तेव्हा त्याने मला सांगितलं की मम्मा H&M मध्ये जाऊया. सो H&M ब्रँड किंवा तिथे जाऊन ते कपडे सिलेक्ट करणं घेणं हे थोडंसं मला म्हणजे थोडं त्या टायमाला असं जाणवलं की अरे हर्षित आता मोठा होत चाललाय. तो ज्या स्टेजमध्ये आता आहे ती स्टेज थोडी वेगळी आहे. सो आज आम्ही त्याच्यासाठी H&M मधनं ऑब्व्हियसली मी त्याच्यासाठी 2 टी-शर्ट घेतले. परंतु त्यावेळेला तो ज्या पद्धतीत वावरत होता परंतु काय झालं तिथे मी ते शूट करू शकत नव्हती. तसंच अजून 1-2 ठिकाणी आम्ही गेलो त्याला कपडे बघण्यासाठी. सो त्याचा चॉईस आहे तो बदलतोय. सो आपल्या मुलांचा चॉईस कोणता आहे, मुलं आपलं म्हणजे ते इनडायरेक्टली आपल्याला बरेच सारे प्रश्न विचारत असतात. आपण कोणत्या दृष्टीने विचार करतोय. म्हणजे काही वेळेला आईवडील खूप रागात येतात की अरे तू मला असं का विचारलंस, असं विचारायला नाही पाहिजे होतंस. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मुलांवरती न थोपता त्यांना जे प्रश्न पडतायत त्याची उत्तरं देणं तेवढंच गरजेचं आहे. सो मला असं वाटतं की प्रत्येकाने त्यांचे आई वडील न होता ह्या वयातल्या मुलांचे म्हणजे 12 वर्षाच्या नंतरची जी पुढची मुलं आहेत त्यांचे आई वडील न होता त्यांच्याशी फ्रेंडशिप ठेवली पाहिजे, मित्रत्वाचं नातं ठेवलं पाहिजे आणि त्याच वेळेला मुलं खुलतील आणि आपल्याशी फ्रीलीपणे बोलतील. आय होप मला जे तुम्हाला सांगायचं होतं ते तुम्हाला नक्की कळलं असेल असं मला वाटतं. चला तर मग आजचा मी हा व्हिडिओ इथेच थांबवते आणि तुम्हाला जर माझा आजचा हा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.